श्री स्वामी समर्थ. हाय सगळ्यांना. तर आम्ही एक छोट्याशा खेड्यातून आणि छोट्याशा गावातून, तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. हाय, नमस्कार. तर आता आपल्याला मस्तपैकी छान अशा भाकरी करायची. चला, आत्ताच मी गरम गरम भाकरी केली. आता हात पण धुले. लास्ट भाकरी आता हे तव्यावरचे चार 5 भाकरी करून घेतली. आता बघा कसली फुगली आहे टमटम भाकर एकदम. म्हणलं आता लास्टची भाकर आहे, कडक करावं थोडी. तर आता भाजीला काय तर करावं. आता भाकरी झाल्यात आपल्या. बघा किती मस्त भाकर झाली. बघायचं का? चला बघ. आणि हे कडक भाकर माझ्यासाठी केलेली आहे. मला लय आवडते कडक भाकर खायला. तर किती मस्त असं कडक झालेली आहे बघा, आणि चांगली फुगून टम झालेली आहे. तर आता आपल्याला भाजी करून घ्यायची. आता भाजी काय करावं तेच कळना झाले. बघूया आता काय भाजी करावं ते. मस्त असे छान हे मऊ केली मी. मऊ भाकरी करून घेतली. आणि एक आहे ती हे लास्टची आहे, ते कडक करून घेतली. आता आपल्याला भाजी काय तर करायची भाकरीसोबत छान अशी. तर बघूया आपण काय तर करूया भाजी. भाजी काय करावं विचारामध्ये मी पाणी ठेवले. त्याच्यात थोडेसे शेंगदाणे आणि थोडंसं 2-3 मिरच्या टाकले तोडून. जास्त काय तिखट खात नाहीत आमच्या इकडं. म्हणलं भाजी काय करावं ह्या विचारामध्ये पालक होती, पालकची पेंडी होती. मग म्हणलं चला आता पालक आपण छानपैकी मस्त असं गरगटा करून घेऊ पालकाचा. तर मी मस्त असं बारीक चिरून धुवून घेतले भाजी आणि इकडं कुकरमध्ये टाकले. म्हणलं चला आता भाजी तर आपल्याला एकदम छान आणि मस्त करायची आहे. तर असं मी मस्तपैकी छान आता भाजी करून घेणार आहे पालकची. आणि कोणाकोणाला माहिती आहे त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आपल्याला आता 2 शिट्ट्या करून घ्यायची. तर मस्तपैकी 2 शिट्ट्या करून घेतलेला आहे बघा. आणि एवढी मस्त आणि एवढी छान असा गाढा झालेला आहे. आणि आता आपल्याला थोडंसं बेसन पीठ टाकून घ्यायचे ह्याच्यामध्ये. म्हणजे आपली भाजी कसं पालकाचं गरगटा एकदम छान असं गाढा मस्त होतंय. आणि कोणाकोणाला नक्की माहिती आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कोणाकोणाला आवडतंय त्यांनी पण नक्की सांगा. आणि आम्ही छोट्याशा खेड्यामध्ये राहतो आणि मस्त असे छान चवदार आणि मस्त भाज्या एकदम खमंग असं करून घेतो आम्ही. पण खायला खूपच छान आणि मस्त लागतात. तर मी थोडं बेसन घालून घेते याच्यामध्ये, बेसनचं पीठ. आणि मस्त असं गाढा होते म्हणजे आपली भाजी. हे बघा किती मस्त असं गाढा छान झालेली आहे. बेसन पीठ टाकल्यानं ना मस्त अशी गाढा होती चांगली. आणि 4-5 पाकळ्या मी लसूण आणि 1 टमाटर पण टाकले होते. आणि त्याच्यामुळं कसं भाजी एकदम आंबूस छान लागते. तर आता मी कढई ठेवलेली आहे. तेल पण गरम झालेलं होतं. आणि थोडासा लसूण टाकते आता. आणि पहिलं त्याच्या अगोदर मी जिरे आणि थोडीशी मोहरी टाकून घेतली. तर आता मस्तपैकी छान लसूण झालेला आहे आपला लाल. आता थोडीशी हळदी पावडर टाकली मी आता. आणि थोडंसं लाल मिरची पावडर पण टाकून घेते. म्हणजे आपल्या भाजीला कसं आपली भाजी कसं खमंग होईन आणि कलर पण खूप छान येईन असं मस्त. तर बघा हे का कलर बघा आता आपल्या भाजीला किती छान आणि मस्त आलेला आहे. तर खूपच छान अशी मस्त होणारी आपली भाजी पालकचं गरगटा. आणि सगळ्याला आवडणारी भाजी आहे हे. आणि आपल्या शरीराला पण खूप छान राहते. मी सगळी ओतून घेतली. आता आपल्याला छानपैकी असे मस्त उकळी मारून घ्यायचे.
म्हणजे चांगली शिजवून घ्यायची. आता थोडंसं मी मीठ टाकून घेते, 2-3 चमचे मीठ टाकून घेते आता. आता 3 बार नाही टाकायचं म्हणून आणि एक वेळेस टाकून घेते. गावाकडची लय वेगळीच प्रथा राहते. तर मी 2-3 चमचे 4 चमचे असे छोटे छोटे चमचा आहे, त्याच्यामुळे 4 चमचे टाकून घेतले आणि पूर्ण एकजीव करून घेते. म्हणजे आपली भाजी कसं खमंग आणि छान लागते मस्त. तर खूपच छान झालेली आहे आपली भाजी. असं वाटतंय की आता जेवणच करावं. खूप छान झालेली आहे. आणि आमचे व्हिडिओ कसं गावाकडचे राहतात, लाईक करत जावा, कमेंट करत जावा, सबस्क्रायबर करत जावा आणि छोट्याशा खेड्यातून राहतात बघत जावा, सपोर्ट करत जावा. ताई भाऊ सगळ्यांना सांगते मी. तर आपली भाजी कसं खमंग आणि छान आणि मस्त झाली आहे एकदम. आणि सगळ्याला आवडणारी भाजी आहे हे. आणि इकडं मी आता भात पण ठेवून घेतली कुकरला. इकडं थोडासा भात लावलेला आहे इकडं. आणि मी त्याच्या अगोदर भाकरी पण केलेल्या आहेत. आता भात, भाकरी आणि गरगट्टा भाजी खूप छान आणि मस्त लागते खायला. तर छान अशी उकळी आलेली आहे आपल्या भाजीला आता. आणि तिकडं कुकर पण लावली मी भातासाठी. तर कमेंटमध्ये नक्की सांगा भाजी कशी आली आहे ते. आणि कोणाकोणाला भाजी आवडते त्यांनी माझ्यासारखी करा भाजी, एकदम छान होते आणि लवकर पण होते. तर इकडं बघा भाताचा कुकर पण लावलेला होता आणि इकडं भाजी पण आपली तयार होती आणि त्याच्या अगोदर भाकरी पण करून घेतली होती. आणि कोणाकोणाला नक्की आवडते सांगा, कमेंट करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईक करा, सबस्क्रायबर करा. चला मग भेटू असंच. बाय.